पाहूयात पुढची बातमी। कांदा निर्यात बंदी अंशतः उठवण्यात आली आहे, मात्र या विषयावर भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। भाजप खासदार सुजय विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातलं राजकीय वैर हे जगजाहीर आहे। यावेळी विखे आणि शिंदे यांच्यात वाद होण्यासाठी कांदा निर्यात बंदीची चर्चा हे निमित्त झालंय। खासदार सुजय विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंनी अमित शहांची भेट घेत कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा केली असल्याचं सांगितलं। त्यांच्या चर्चेनंतर कांदा निर्यात बंदी अंशतः उठल्याचं सुजय विखेंनी म्हटलंय। बंदी असली तरीही मित्र राष्ट्रांना कांदा पुरवण्यात येणार असल्याचं विखेंनी सांगितलंय। बॅन हा चालू आहे, मात्र गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टच्या वेळेस जेव्हा मंत्री समिती त्याला मान्यता देईल तेव्हा त्याचं सेपरेट नोटिफिकेशन निघेल। तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो संभ्रमाची परिस्थिती निर्माण केलेली आहे, असा कुठलाही संभ्रम कोणी करू नये। काही लोक राजकारण करण्यासाठी हे सगळं करतात। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट याला मंत्री समितीने मान्यता दिली। मात्र सुजय विखेंच्या या दाव्यावर त्यांच्याच पक्षातल्या आमदार राम शिंदेंनी उपरोधिकपणे टीका केली आहे। अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यांच्या भेटीत कांदा निर्यात बंदी उठवण्यावर चर्चा झाली असेल का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे। निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात, ती शंका होती। त्यामुळे माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली। नेमक्या कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली? स्थानिक राजकारणाचे पडसाद आता राष्ट्रीय विषयांवरही उमटू लागलेत। कांदा निर्यात बंदीसारख्या महत्त्वाच्या विषयावर अमित शहा यांच्याशी चर्चा नक्कीच होऊ शकते, परंतु केवळ राजकीय हेवेदाव्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।